नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आम्ही शेतकरी शेतावर जीवापेक्षा जास्त प्रेम करतो, कारण ही शेतमावली आम्हाला तुम्हाला पण जगवते, नाही का. कष्ट पण भरपूर करतो, पण कधी कधी काय होते ना, जर आपण कष्ट करत आहे पण आपल्याला त्या मेहनतीचं फळ जर चांगलं मिळत नाही तर मग मन कुठंतरी दुखते, आहे की नाही. तसंच काहीसं आमच्यासोबत झालं होतं. आमचा हा जो टरबूजाचा प्लॉट आहे ना, पिवळे टरबूज लावलेले आहे. पिवळे म्हणजे वरून हिरवे आहेत आणि आतून पिवळे आहेत, आणि त्या साईडनं जे आहेत ते वरून पिवळे आहेत, आतून लाल आहेत. व्हेरायट्या इथं लावलेल्या आहेत आम्ही. आणि या प्लॉटवर इतका चुरडा पडला होता की या प्लॉटमध्ये यायची इच्छा होत नव्हती. एवढं बेकार वाटत होतं की असं वाटतं आपण एवढी मेहनत केली, घरीच बियाणं म्हणजे घरीच सगळं मेहनत केली, मजूर रोजदार कोणी सांगितलं नाही, घरी केली आणि त्याचं फळ आपल्याला बघा काहीच मिळून तर नाही राहिलं, पण असं नुकसान होतं. तरी मनात असं दुखल्यासारखं होत होतं. मग आम्ही काय केलं, ह्याच्यावर फवारणी केली चुरड्याची, आणि धुनी सकाळ संध्याकाळ न चुकता धुनी लावायचं. तर बघा प्लॉट किती चांगला जमला आमचा. बघा जमला की नाही, मस्त जमला. आणि समोरचा जो आहे तिथं चुरडा आहे अजून, म्हणजे चुरडा थोडा समोर छोटे छोटे झाड आहे, कारण का त्याच्यावरचा चुरडा आत्ता कमी कमी होत आहे आणि नवीन जे पानं आहेत ते चांगले निघत आहेत. आणि मला तुम्हाला हे सांगताना खुशी होत आहे की एवढ्या सगळ्या याच्यातून निघून हा प्लॉट एवढा चांगला होऊन याला फळं पण लागले. तर चला मग मी तुम्हाला आता याला लागलेले फळं दाखवते. हे बघा आहे की नाही, छान फळ लागलं. आणि हे आतून पिवळं टरबूज आहे. मला खूप खूप म्हणजे खूप चांगलं वाटत आहे, कारण प्लॉट तर जाग्यावर आलाच आहे पण फळं पण लागले. इथं पण आहे, थांबा दाखवते. बघा ते फळ चांगलं आहे, आणि हे फळ जे आहे ना याला माशीने डंख मारलेलं आहे, त्याच्यामुळे हे असं झालं. तर आता याच्यावर मक्षिकारी वगैरे आणावी लागते. त्याच्यामुळं काय होते, त्या माशा त्याच्यामध्ये पडतात. आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल नंतर, जेव्हा मक्षिकारी आणतील तेव्हा. आता हे असं फळ असलं ना, हे तोडून घ्यायचं. काही काही फळं असे होतात, याच्यासाठी ते मक्षिकारी आणावी लागते.